देहबोलीचा खेळाडू. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल नयन कोळी. पहिला बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न होता. सूर्यकुमार यादव स्टाईलने फटका. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. यॉर्कर बॉलला फक्त दिशा दिली. बॉल मागे गेला लॉंग स्टॉप रिझनला. सीमारेषा पार. रन्स मधील 4. फॅब्युलस 4. चौकार. जबरदस्त बॉडी लँग्वेज. साऊथ आफ्रिकन टीमचा खेळाडू मार्को यान्सेन. तुम्हाला आठवलं असेल का तर उत्कृष्ट देहबोली आणि तेवढाच आक्रमक ऑलराऊंडर. नेक्स्ट बॉल स्विचिटचा प्रयत्न. काउंटर अटॅक. बघा लाऊड अपील झाली होती का तर बॅट ग्राउंडिंग झाली असावी कदाचित. त्यामुळे निर्णय खतर फलंदाजा फेवरमध्ये राहिला. नॉट आऊट. डॉट बॉल पाहायला मिळाला. प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. यॉर्कर अगदी योग्य वापर. वाईड यॉर्कर उजव्याच्या बाहेर टाकला. त्या ठिकाणी शुभमने हा चेंडू निर्धाव बॉल पाहायला मिळाला. बॉलिंग ॲक्शन चांगली आहे. पुढचा बॉल आणि इथे बघा कट करण्याचा प्रयत्न. मागे खराब फिल्डिंग. नशिबाची साथ मिळाली त्या ठिकाणी गव्हाण टीमला आणि हा नशिबाचा चौकार 22च्या स्वरूपात मिळाला. 4 धावा. चौकार. तर आगमनाला सुरुवात झाली कारण उन्हाचा प्रभाव वाढलाय. होळीचा सण म्हणजे आपला पवित्र सण. बघा विशेष सूचना राहील दोन्ही टीमला. इथे यॉर्कर मिडॉनचा फिल्डर बॉल खाली आलाय. हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता बॉलला. बघा रिव्ह्यू नसणार आहे. भीमर रनआउटसाठी रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम निर्णय राहील. त्यामुळे सर्व संघाला सूचना राहील जे निर्णय अंतिम ऑनफिल्ड अंपायर देतील तो निर्णय कायम राहील आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी दोन्ही संघांना करावी लागेल. हा महत्त्वाचा खरं तर कॉल राहील. स्पर्धा 50,000ची आहे परंतु स्पर्धेमध्ये मालिकाभराचा टू व्हीलर बाईक आहे आणि बाईकचे पुरस्कर्ते यंदाच्या सीझनमध्ये 8वं पारितोषिक त्यांनी दिले. खरं तर स्पर्धेमध्ये तेजस्वी डाके साहेब सुप्रसिद्ध युवा उद्योजक समाजसेवक. असं म्हणतात संपत्ती प्रत्येकाकडे आहे परंतु दान करण्याची खरं तर दानच फार कमी लोकांकडे. त्यातील दानशूर असं हे व्यक्तिमत्व तेजस्वी डाकी. अनेक वेळा त्यांचं दमदार योगदान राहिलं. UPL स्पर्धेमध्ये देखील त्यांचं पण योगदान पाहिलं. वुलन प्रीमियर लीग जेव्हा मोठी जुईनगरीमध्ये झाली त्याही स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान भरपूर चांगलं राहिलं. क्रिकेटमध्ये प्रेम आणि आपल्या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे दमदार युवा नेतृत्व त्यांना आपण पाहता मुख्य व्यासस्पर्धे सामन्याचा आनंद घेत असताना. नेक्स्ट बॉल तेज चालणारा बॉल. ब्लाइंड स्ट्रोक. बघा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. कमबॅक शुभम डाकीकडून पाहायला मिळाला. या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती. त्या म्हणजे बिनबाद 9. एक नशिबाचा चौकार. तो अडवला असता तर इकॉनॉमिकल स्पेल राहिला असं म्हणून 9 धावा आल्या या षटकामध्ये बॅटिंग करताना गव्हाण टीमसाठी. चला खरं तर सेफ्टी गार्ड या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रत्येक खेळाडूंना विनंती करेन आपण स्वतः सोबत बाळगा आणि सध्या उन्हाचा प्रभाव देखील वाढला आहे. तुम्हाला जर पाणी हवं असेल त्यावेळेला कॉल करा कारण अत्यावश्यक गरज आहे सध्या पाण्याची. पूर्तता केली जाईल आयोजकांच्या माध्यमातून कारण रखरखत्या उन्हामध्ये सध्या हा क्रिकेटचा खेळ आपण पाहता धाकटीजुईच्या नगरीमध्ये. बंटी घरत आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक. गतवर्षी झालेली स्पर्धा त्या स्पर्धेने यशाची उंच शिखरे गाठली आणि आज पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच उत्साहाने मात्र या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्ही या ठिकाणी पाहता. आणि यंदा फक्त 32 संघांना प्रवेश दिला म्हणजे त्या आपण पहिला प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसा म्हटलं हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहता. बोरकार विपक्ष गव्हाण अशी ही लढत. उलवा नोड आणि एका बाजूने आपला परिसर. या दोन परिसरातील हे संघ आहेत. बॉलर नेम प्लीज. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज झालाय. बोरकार संघाचा गोलंदाज वेदांत डाकी हा खेळाडू. यावेळेला आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिला बॉल स्विचिटचा प्रयत्न नयनचा होता. लाऊड अपील झाली. पंच सांगत असताना पिचिंग इम्पॅक्ट लाईन अगदी उजाच्या बाहेर. लेग बाईचा इशारा. निर्णय अगदी योग्य होता पंचांचा. सफल झाले होते खेळाडू. पॅड लाईनमध्ये हा बॉल पण उजाच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल होताना दिसला त्यामुळे लेग बायची सिंगल घोषित केली. 1 रन मात्र मिळेल बॅटिंग करताना गव्हाण टीमला. एका रनने मात्र धावसंख्येत झाली वाढ. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 10 धावा. फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपण पाहिलं. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. डीप बॅक स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. मिड विकेटमध्ये डीपमध्ये उभा आहे. लॉंग ऑन. इथे हा पम्प जॅक करायचा. बॉल उंच गेलाय. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आले. टिपलाय झेल आणि संपलाय मैदानाच्या आतमध्ये.
पहिल्या खेळाडूचा खेळाडू बाद होताना आपण पाहत आहे त्या ठिकाणी सचिन कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. सचिन कोळी हा खेळाडू बाद झाला. टोटल 10 धावफलकावरती आहेत. त्या ठिकाणी 10 धावा नवीन खेळाडू आतिश कोळी. गव्हाण म्हटलं की संपूर्ण कोळी ब्रदर्स, सदानंद स्मृती गव्हाण याही संघाला आपण पाहिलं. गव्हाण लिहून गव्हाण या टीमला आपण पाहिलं पाहतो. इथे गव्हाण बी संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. नवोदित खेळाडूच्या टीममध्ये आहेत असा संघ आपण पाहत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी नावेकाडीच्या स्पर्धेमध्ये देखील हा संघ सहभागी झाला होता. तिथेही दमदार योगदान या संघाचं राहिलं आणि आज पुन्हा एकदा धाकटीच्या स्पर्धेमध्ये या टीमला आपण पाहता. अकूट टप्प्याचा बॉल, गती होती बॉलमध्ये, टप्पा चांगला होता. आता हवा बघा सुटली आहे, वाऱ्याचा वेग आता वाढू लागलाय आणि इथे मात्र तुम्हाला चांगले फटके खेळायचे आहेत. विरोधी दिशेने वाऱ्याच्या तुम्हाला फटके मारायचे आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज वेदांत डाकीच्या माध्यमातून. यंदाचा हंगाम बोरकार संघासाठी देखील तेवढाच चांगला राहिला. संपूर्ण हंगामामध्ये बोरकार संघाचा प्रवास उल्लेखनीय राहिला. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शफल क्रॉस पुन्हा एकदा लाऊड अपील झाली होती. डाव्या आणि मधल्या यष्टीवरून बॉल ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. टप्पा चांगला आहे आणि खरं तर बॉलिंग ॲक्शन देखील तेवढी सुंदर आहे वेदांत डाकीची. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या. त्यानंतर मात्र वेदांत डाकीचं हे दुसरं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. आतापर्यंत वेदांत डाकीने उल्लेखनीय कामगिरी केली. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. इम्प्रेसिव्ह स्पेल त्याचा आतापर्यंत पाहायला मिळाला. परंतु समोर आतिशसाठी हा बॉल एज अँड टेकन. प्रेशर वाढला डॉट बॉलचा आणि तिथे मात्र फुलर लेनचा बॉल अगदी आपण पहिला कटर बॉल टाकला. एज लागून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला आणि त्यानंतर मात्र दुसरा धक्का बसला बॅटिंग करताना टीम गव्हाणला. दुसरा खेळाडू बाद झाला आणि टोटल धावफलकामध्ये 10 आहेत आणि इथे मात्र कमबॅक वेदांत डाकीचं पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी आणि कदाचित मेडन षटक होतं की काय, कारण एक रन लेग बायच्या स्वरूपात आली. 3 रन बॉलर्सच्या खात्यामध्ये ग्राह्य धरली जाणार नाहीये. मंगेश कोहली डाऊन द ग्राउंड. फटका आल्या आपण पहिला स्टेअर केला बॉलला ऑन साइड मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 1च रन या बॉलवरती आली. परंतु कमबॅक वेदांत डाकीचं पाहायला मिळालं. टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्यासाठी होतोय. 2च धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1. वेदांत डाकीने मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती 2 गडी बाद 11 धावा. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहोत. 4 ओव्हरचे सामने या ठिकाणी आहेत. प्रत्येक सामना 4 षटकांचा राहील. 1 षटक पॉवर प्ले तुम्हाला रिव्ह्यू असणार आहे. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट स्टार टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून starcricket.in सिद्धी करवले खरं आमचे सर्व या ठिकाणी सहकारी स्पर्धेला थेट प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. चांगलं योगदान त्यांचं राहील. पहिला सामना घरच्या मैदानावरती चकडेवाला ग्रुप धाकटीची टीमने जिंकला. पराभूत व्हावं लागलं होतं खरं मोठी बोम टीमला. परंतु त्यानंतर आणखीन एक मोठी लढत गव्हाण विपक्ष बोरकार. सुमित ठाकूर पहिला बॉल बाउन्सरचा वापर आणि इथे पंचांचा इशारा आलाय. अनप्लेएबल चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. फर्स्ट बाउन्सर ही वॉर्निंग त्या ठिकाणी दिली जाईल. खरं तर हा अनप्लेएबल चेंडू होता कारण शरीरापासून देखील 1-2 फूट उंच बॉल गेला, ट्रॅव्हल झाला. त्यामुळे पंचांचा इशारा व्हाईट आला. अतिशय योग्य निर्णय आहे आणि पहिला बाउन्सर ही वॉर्निंग त्या ठिकाणी सुमित ठाकूरला दिली जाईल. कमी वयाचा खेळाडू, परंतु बघा पहिला बॉल त्याने बाउन्सर टाकला. बाउन्सरचा वापर त्याला करायचा होता. गुडलेंथवरती त्याला बॉल टाकायचा होता, परंतु अतिरिक्त उसळी घेतली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर, परंतु झेल सुटलाय. जीवनदान
मंगेश कोळीसारखे आक्रमक खेळाडू दिलं. मागच्या सामन्यामध्ये रोहित गुरुनाथ गरजचा जीवनदान मोठे बोम संघाला त्याचा खरं तर मोठा परिणाम भोगावा लागला, पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि इथे देखील आपण पाहिला या ठिकाणी जीवनदान मंगेश कोळीला दिलंय. सोप्पा झेल त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला सुटला गेला. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 2 धावा आल्या दरम्यानच्या कालावधीमध्ये बॅटिंग करताना. या ठिकाणी गव्हाण टीमला 14 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. इथेही आपण पाहिला फुटवर्क नाहीये, अगदी 20 सेपमध्ये फटका खेळण्याचा पर्यंत बॅट ड्रिल करून दाखवतोय. डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा होता, तुम्हाला बॉलच्या मेरिटमध्ये यावं लागेल, फुटवर्कचा योग्य तो वापर तुम्हाला करावा लागेल, अन्यथा गोलंदाज तुम्हाला डॉमिनेट करेल. आणि इथे तेच केलं. खरं तर आपण पाहिलं सुमित ठाकूरने प्रेशर क्रिएट केला फलंदाजावरती, दबाव टाकला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. जसजसे डॉट बॉल टाकले जातील तसा प्रेशर हा वाढेल गव्हाण टीमवरती. आणि इथे देखील आपण पाहिला अगदी एज लागून नशिबाची साथ मिळाली. थर्ड मॅनला बॉल निघून गेला. आउटफील्ड टणक आहे मैदानाची, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. अठरा धावा धाव फलकावरती आल्या. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात आणि प्रयत्न करताना मंगेशला आपण पाहिलं. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. मिड ऑफ मध्ये फिल्डर आले, थोडेसे पंप झाले, सिंगल मिळाली, रिस्क घेतलेली नाहीये. नयनने मात्र चांगला कॉल दिला, नकार दिला त्या ठिकाणी. खरं तर मंगेशला असं म्हणतात सर सलामत तो पगडी 50, तुम्ही जितका वेळ विकेटवरती काढाल तितक्या धावा येतील. आणि इथे आपण पाहिला सिंगल आली. 19 वरती पोहोचला मैदानाच्या आतमध्ये संघ त्या ठिकाणी गव्हाण. षटक क्रमांक 3 सुमित ठाकूरचं मार्गस्थ आहे. मागच्या सामन्यामध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा होता आणि तो त्या धावांचा पाठलाग अगदी सहजगत्या धाकटी टीमने केलाय. त्यामुळे या मॅचमध्ये किमान 40+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये उभाराव्या लागतील बोरकर संघाच्या अगेन्स्ट. यावेळी आपण पहिला लाईन मिस केली, गती होती परंतु दिशा खराब होती. उजव्याच्या बाहेर टाकलेला बॉल, तिथे मात्र पंचांचा इशारा, इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 2 गडी बाद, 20 धावा. दुसरं दशक पूर्ण झालं बॅटिंग करताना गव्हाण टीमचं. उलवा नोट म्हटलं की सध्या आपण पाहिला प्रचंड विकसित झालेला हा परिसर आणि त्या परिसरातला हा संघ गव्हाण. इथे फुल टॉस, हाही फटका आपण पाहिला डाऊन द ग्राउंड त्या ठिकाणी लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. वेगाने खेळायचा होता परंतु प्रॉपर टाइम करताना नयनला रन मात्र मिळाली. सिंगल प्रोटेक्शन मागे होतं, थ्रो चांगला झालाय. एक धाव आली, एका रनने मात्र 21 वरती पोहोचलाय संघ मैदानामध्ये. गव्हाण गडी बाद झाले. 2 स्मशान शांतता गव्हाण टीमच्या खेम्यामध्ये आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 9 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर धावा खर्च केलेल्या आहेत त्या ठिकाणी जवळजवळ 8-10 धावा खर्च केलेल्या आहेत सुमित ठाकूरने. पुढचा बॉल, यावेळेला बॉलला लेफ्ट केला, सोडून दिला परंतु वाईड लाईनच्या आतमधून बॉल ट्रॅव्हल झाला, त्यामुळे पंचांनी या बॉलला निर्धाव घोषित केलं. चांगलं कमबॅक. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7.00च्या सरासरीने 2 गडी बाद 21 अशी धावसंख्या आपण पाहताय गव्हाण बी टीमच्या माध्यमातून. आता अंतिम षटक बाकी आहे. चला पाणी घेऊन चला दोन्ही बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. शेवटचं षटक बाकी आहे.
तर या दरम्यान आपण पाहताय खरं तर टेनिस बॉल अखिल भारतीय टेनिस क्रिकेटचा सुपर डुपर स्टार, सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर आणि आपल्या उरण तालुक्याची शान, रायगड जिल्ह्याचा अभिमान, दिगोडे गावचा सुपुत्र विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या, त्याचं या ठिकाणी आगमन. मोस्ट वेलकम, आपलं स्वागत या क्रीडानगरीमध्ये. या पण मंचकावरती आपलं स्वागत. कालच बिग बॅश धमाका ग्रामीणमध्ये त्यांचा संघ सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला आहे. जगत सरकार आणि मोठ्या आयकॉन माहुल संघामध्ये होते आणि 15 लाखाची स्पर्धा ते खेळत आहेत. त्यांनाही देऊया आपण शुभेच्छा या स्पर्धेनिमित्ताने. स्वप्नील मस्करचा पहिला बॉल तेज सरळ टाकण्यापर्यंत बीमर बॉलचा कॉल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 21 आल्या. आता फ्रीडचा बॉल. खरं तर या एका ओव्हरमध्ये जर का 20-25 रन आल्या तर मात्र एक वेगळं टार्गेट पाहायला मिळेल आणि बऱ्याच वेळा गोष्टी घडल्या. आमदार चषक, गोट नाईट स्पर्धा, गोरसई बी आणि दिघोडे जर तुम्ही मॅच पाहिली असाल तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये 9 होत्या आणि पुढच्या 2 ओव्हरमध्ये दिघोडे संघाच्या गोलंदाजाने 42 धावा दिल्या. फ्रीडच्या बॉलवरती फिरून मारलाय नटरंग स्टाईलने हा फटका. आणखीन एक बीमर, लगातार 2 बीमर आणि इथे 1+4 पंजा आलाय. टोटल त्या ठिकाणी पाहिल्या 6 धावा मिळतील. बघा रिव्ह्यू नाहीये. लगातार 2 बीमर आले, त्यामुळे आता 6 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. मी मगाशी म्हटलं काही होऊ शकतं आणि इथे बघा स्वप्नीलने पहिलाच 2 बॉल बीमर टाकले, त्यामुळे खरं तर 0 बॉल 6 धावा खर्च केल्या. या खरं तर धावा फार महत्वाच्या राहतील. इम्पॉर्टंट रन 27 वरती पोहोचलाय गव्हाण बी संघ मैदानाच्या आतमध्ये. चला विश्वजित ठाकूर यांना आपण इथे इन्व्हाइट करूया. या आपण मुख्य मंचकावरती. बॉलरला देखील त्या ठिकाणी पेनल्टी लागली, त्यांनाही बाद व्हावं लागलं. पण शेवटच्या षटकात जबाबदारीने रत्नदीप मोकलवरती एक्स्ट्रा गोलंदाज त्या ठिकाणी यूज करावा लागेल. कधी कधी स्ट्रॅटर्जी ठरलेली असते एखाद्या संघाची. स्ट्रॅटर्जी आपण पाहिली अतिशय ठरलेली असते आणि इथे मात्र आता रत्नदीपकडे या षटकाची जबाबदारी आली. 6 धावा बहुमतच्या स्वरूपात मिळाल्या आणि आता अंतिम षटक रत्नदीप पाटील याने देखील फुल टॉस टाकलाय. आता मैदानामध्ये नेमकं घडलंय काय, 2-3 बीमर आणि त्याच्यामध्ये आता षटकार आला, त्यामुळे आता एका बॉलमध्ये एकही बॉल न टाकता जवळजवळ 13 धावा खर्च केल्या. मोठ्याचं आगमन विश्वजित ठाकूर, वेलकम, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. खरं तर 70-70 प्रस्तुत ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेसाठी. बघा आणखीन एक बीमर आलाय. लगातार 3 बीमर आणि 1 षटकार चौकार, अशा एकूण 13 धावा आल्या. मी मगाशी म्हटलं एका ओव्हरमध्ये देखील कधी कधी सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकतं आणि तेच घडलंय. मोठ्याचं खरं तर उदाहरण दिला. दिघोडे संघ नाईटमध्ये खेळला. घोटच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 9 धावा गोरसई संघाच्या अगेन्स्ट असं वाटलं होतं. मोठा उलटफेर गोरसई संघाला पराभूत करून दिघोडे संघ करेल, परंतु अंतिम 2 षटकं तिथे धावांचा वणवा पेटला, त्यामध्ये मात्र भरपूर धावसंख्या उभी राहिली. चला आता लगेच इथे खरं तर रत्नदीप होते विश्वास दाखवलाय, त्याने ही बीमर टाकला आणि षटकार देखील आलाय. कमबॅक करावं लागेल. बघा पहिल्या 3 गोलंदाजाने काय कमालीची गोलंदाजी केली. शुभम, वेदांत आणि सुमित, त्या तिघांचंही कौतुक करावं लागेल. त्यामुळे आता एखादं षटक तुम्हाला त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून टाकायचं आहे. परंतु इथे 13 धावा तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केलेल्या आहेत. मोमेंटम मिळालाय गव्हाण टीमला. नयन कोळी हा खेळाडू आक्रमक झालाय, दिसायला छोटा आहे, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी त्याने आतापर्यंत केली आहे. आपल्या संघासाठी फ्रीड कंपल्सरी. रत्नदीप कमबॅक करेल का? पुढचाही फुल टॉस, क्या बात आहे. मागचा पाय वाकवला आणि फक्त दिशा दिली आहे. सूर्यकुमार यादव स्टाईलने हा फटका बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर, सीमारेषा पार. हा दर्जेदार चौकार. असं वाटलं कदाचित लो स्कोरिंग सामना होतो की काय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जे बीमर बॉल आले तिथून मात्र आता पुन्हा एकदा खरं तर उभारी घेतली आहे गव्हाण बी संघाने. 38 वरती पोहोचलाय. नयन मात्र त्याचं कौतुका कामगिरी राहिली. नयन रम्य फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कमबॅक करावं लागेल. स्विच चिटचा प्रयत्न आहे. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. इथे नॉन स्ट्रायकिंगला थ्रो झालाय.
डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट मिळाला असता, पण असं म्हणतात ना किस्मत भी बहादुरों का साथ देते, असं म्हणतात तेच घडलंय. नशीबवान खेळाडू नयन कोळी. फॉलो थ्रू मध्ये बॉल उचलला, डिरेक्ट हिट करायचा होता, 2 धावा आल्या. या बॉलमध्ये ओव्हर थ्रोची देखील रन मिळाली. 40 वरती पोहोचला आता गव्हाण संघ. फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न, मी अगाशी म्हटलं किमान 40+ रन जर आल्या तर ते टोटल फायटिंग राहील आणि अगदी त्याच दिशेने वाटचाल. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. याही आपण पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडा धीम्या गतीचा बॉल. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. गती परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि इथे मात्र आपण पहिला धीम्या गतीने टाकलेला बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. टोटल धाव फलकावरती आहेत. त्या ठिकाणी 2 गडी बाद, 40 धावा, 40 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. शफल क्रॉस. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न राहिला. त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. भूतकाळात काय घडलं ते विसरायचं, पण भविष्यामध्ये भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वर्तमान स्थितीमध्ये चांगली कामगिरी करायची आहे आणि याच खरं तर ईर्ष्येने मात्र हा गोलंदाज पुत्र पुन्हा एकदा पेटून उठलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी. इथे ऑन साईडला फटका खेळायचा आहे. अगदी लास्ट मोमेंटला बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि पुन्हा एकदा बॅटच्या टो एंडला फटका आला. त्या ठिकाणी खराब फिल्डिंग, अतिघाई संघटना नाही असं म्हणतात. मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आले होते डीपमधून. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या. टीम गव्हाणला 42 वरती पोहोचला. 42 रन स्कोर कार्ड वरती असतील. गडीबाद झालेल्या 2. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहताय या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. इथे यॉर्कर हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता. बॉल चालला त्या ठिकाणी मिड विकेट क्षेत्राकडे. खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा बॅकअप नाहीये आणि इथे लास्ट मोमेंटला पायाच्या फोर्सने बॉलला अडवलंय. दरम्यान 3री धावारी 4थ्या रनचा कॉल आणि डिरेक्ट हिट. बघा इथे जर की डिरेक्ट हिट चुकला असता तर 4 धावा आल्या, असं पण 3 आल्या. या ठिकाणी पाहू शकाल बॅटिंग करताना गव्हाण टीमला लास्ट बॉल होती आणि अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती 3 गडी बाद 45. आता येणारे बॉल 24, येणारी षटकं 4 आणि विजयासाठी तब्बल 46 ची गरज. म्हणजे 24 धावा या षटकामध्ये खर्च केल्या रत्नदीप आणि त्याच्या बरोबरीने पहिला जो गोलंदाज होता स्वप्नील मस्कर. स्वप्नीलनं तर बिना खरं तर एकही बॉल न टाकता 13 दिल्या आणि त्यानंतर कमबॅक केलं. आपण पाहिला खरं तर 11 धावा खर्च केल्या. रत्नदीपने चांगलं कमबॅक राहिलं. परंतु या ठिकाणी नयनचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली फलंदाजी त्याने केली. 46 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुढच्या सत्रामध्ये. ऐकूया पुढचा आवाज पेण विभागातील जोहेगावचे उत्कृष्ट हिंदी समालोचक अमितजी म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. या सन्मान आपण सन्मान घेत आहोत खरं तर अशा व्यक्तिमत्वाचा ज्याने खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट जगतावरती आपली एक वेगळी छाप सोडली. अखिल भारतीय टेनिस क्रिकेटचा हा कोहिनूर. भारतीय टेनिस क्रिकेट विश्वाचा खरं तर आपण पाहिला ऑलराऊंडर खेळाडू. पहिला खेळाडू ज्याने भारत पाकिस्तान सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय. असा दमदार खेळाडू विश्वजीत ठाकूर मोठ्या याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जबरदस्त खेळाडू. क्रिकेटमध्ये सिद्ध व्हायचं असेल तुम्हाला त्या ठिकाणी देखील संघर्ष करावा लागतो. फिटनेस तुमचा, प्रॅक्टिस, सर्व काही गोष्टी आहेत आणि सातत्याने भ्रमंती करणारा हा खेळाडू, उच्चतम व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर, मोठ्याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. छोट्या मोठ्या ही जोडी प्रत्येकाच्या चर्चेमध्ये राहील. चला अमितजी म्हात्रे यांचा आवाज तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. टार्गेट 46 आहे. 46 टार्गेट आणि खरं तर हे टार्गेट इतकं सोपं देखील नसणार आणि तेवढं कठीण देखील नसणार आहे. कारण कालच्या रात्रीमध्ये 5 ओव्हरचे सामने 47 धावांचा पाठलाग करताना पारगाव संघाच्या अगेन्स्ट भरपूर दिवसानंतर चॅलेंजर पारगाव संघ मला इनॅक्शनमध्ये पाहायला मिळाला. दापोली नाईट स्पर्धेमध्ये कोणी संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 3 धावा करून देणारा रोहित पाटील या गोलंदाजाने मेडन षटक टाकलं. हर्षद टोमरे हा खेळाडू मैदानामध्ये असताना देखील ते मेडल षटक पाहायला मिळालं. वैशिष्ट्यपूर्ण आणि खरं तर
नामांकित अशी गोलंदाजी त्यांनी केली त्या षटकामध्ये. पहिली जोडी स्वप्नील त्याच्या बरोबरीने आहेत त्या ठिकाणी विघ्नेश डाके आणि स्वप्नील मस्कर हे दोन खेळाडू. विघ्नेश डाके आणि स्वप्नील मस्कर हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना बाद आहे. नॉट आणि एक आपण पाहिला 1-0 जर्सी क्रमांक 10 या दोन खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल. पहिली जोडी सुरुवात चांगली झाली तर मात्र शेवट गोड होईल, त्यामुळे सुरुवात चांगली करण्याचा प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना. विघ्नेश आणि स्वप्नील असे हे दोन्ही खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आणि पहिल्या ओव्हरसाठी गव्हाण संघाचा गोलंदाज स्वरूप कोळी त्या ठिकाणी मैदानामध्ये आलाय. पहिल्या खरतर षटकासाठी हा खेळाडू स्वरूप कोळी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लास्ट ओव्हरमध्ये आलेल्या 24 धावा थोडासा कॉन्फिडन्स लेवल खरतर गव्हाण बी संघाचा हाय लेवलचा झालाय. चांगली कामगिरी त्यांच्या संघाने केली आहे. शेवटच्या षटकामध्ये त्या धावा आल्या, मोमेंटम मिळाला. समोर स्ट्रायकिंग एंडला विघ्नेश डाकी त्यांच्या बरोबर स्वप्नील मस्करला पहिलं ओव्हर पॉवर प्लेचा आहे. पहिल्या षटकामध्ये आलाय गोलंदाज त्या ठिकाणी स्वरूप कोळी हा खेळाडू. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल जोमा पाटील सर अकोरली आणि एका बाजूने आमचे मित्रसंघ मोईर पाली ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केलाय. पहिलाच बॉल फक्त दिशा दिली आणि तिथे मात्र सिंगल घेत एंड बदलला. पहिली रन फार महत्त्वाची आहे. सुनील गावस्कर सर ते नेहमी म्हणायचे पहिला बॉल जर का तुम्ही परफेक्ट मिडल केला, सिंगल घेतली की तुमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा येते, तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो आणि तेच केलं. एक रन घेत मात्र स्ट्राईक रोटेट केली, कारण जेवढा तुम्ही आक्रमक व्हाल कधी कधी तुम्हाला यश मिळतं, कधी कधी विकेट देखील तुमचा मिळेल. इथे डाऊन द ग्राउंड फटका लाजवाब इनसाइड आउट त्या ठिकाणी आहेत फिल्डर. प्रयत्न चांगले होते समीरचे खरतर माध्यमातून. फटका चांगला होता, अगदी बॉलच्या पिचिंग पर्यंत आले आणि ताकद वापरली होती, पण तो हवेचा प्रवाह जर आपण पाहिला त्याच्या विरुद्ध दिशेने हा फटका. तुम्हाला जर खेळायचा असेल तुम्हाला ताकद प्लस टायमिंग या दोन्ही गोष्टींचा वापर करावा लागेल, तेव्हाच बॉल सीमारेच्या पलीकडे जाऊ शकतोय. आणि इथे कमबॅक फुल टॉस आहे यावेळेस आपण पाहिला. इट्स अ बीमर. एकाच मॅच मध्ये हा चौथा बीमर इथे पाहायला मिळाला. चौथा बॉल बीमर. पहिल्या मॅच मध्ये लगातार 2 स्वप्नीलने टाकले, त्यानंतर वेदांत डाकेने एक बीमर टाकला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा इथे आपण पाहू शकाल आणखीन एक बीमर. फ्रीडचा बॉल वेदांतसाठी घुटना टेक हा फटका होता. अगदी लास्ट मोमेंटला डोळे बंद झाले आणि पुन्हा एकदा तोच फिल्डर त्या ठिकाणी बॉल खाली आला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा या करता फ्रीड बॉलवरती मिळाल्या बॅटिंग करताना बोरकार टीमला. इथे आपण पाहिला खेचून मारला हा बॉल, गुडघा टेकून मागचा पाय वाकवला आणि डीप स्पर्लेकच्या वरून हा फटका आला वेदांत डाकीच्या माध्यमातून. सीमारेषा पार षटकार. माप्यासवी विघ्नेश डाकी याच्या बॅटमधून हा षटकार आला. तिसाई मरू यायचं कृपा आशीर्वाद सातत्याने या ग्रामस्थमध्ये राहिलं. इथे यॉर्कर लेनचा बॉल ड्राईव्ह केला बॉलला, तिथे एक्स्ट्रा कव्हरला आउटफील्डने धोका दिला. अंतिम मुमेंटला बॉलने दिशा बदलली आणि त्यानंतर मात्र 2 धावा आल्या. 13 वरती पोहोचला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे त्या ठिकाणी बोरकार संघ. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हणतात. सुरुवात जर तुमची चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं आणि इथे सुरुवात चांगली होताना कारण पार्टनरशिप झाली. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. पहिल्या विकेटसाठी 13ची भागीदारी झाली पहिल्या ओव्हरमध्ये. अजूनही षटक संपलेला नाहीये आणि इथे पुन्हा एकदा आपण पहिला ऑर्थोडॉक्स टाईपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्ले संपलं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये आल्या धावा त्या ठिकाणी 13. अजून येणाऱ्या 18 मध्ये करायच्यात विजयासाठी तब्बल 33. 18 चेंडू आणि 33चं समीकरण. अठरा बॉल आणि 33चं समीकरण.
पर ओव्हर 11.00 हा रिक्वायर्ड रेट राहील. पहिल्या षटकापासून 11.50 होता, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. आता अजूनही मॅच जर आपण पाहिले तर 50-50 प्रिडिक्शन तुम्ही लावू शकता. विनिंग प्रिडिक्शन दोन्ही संघांसाठी. एखादा संघाचा खरं तर एखादा संघ उजवा ठरू शकतो, तर एखादा संघ या स्पर्धेमध्ये पराभूत होऊ शकतोय. क्रिकेट आहे, हार जीत ही नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेक वेळा आपण पाहिल्या नॉकआउट, जर तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला 365 दिवस वर्षाची वाटोत्तरे वाट पाहावी लागेल. या स्पर्धेचं खास आकर्षण प्राइस 50,000 आहे, परंतु मालिका वीरासाठी टू व्हीलर बाईक आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. आणि त्या खरं तर टू व्हीलरचे पुरस्कर्ते आमचे आदरणीय सुप्रसिद्ध युवा उद्योजक तेजस्वी डाकी साहेब मंचकावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. यंदाच्या भागामध्ये 8वी बाईक त्याने खरं तर पुरस्कृत केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं दमदार योगदान राहिलं. समाजसेवा ही ईश्वर सेवा मानणारे हे व्यक्तिमत्व, त्यांचं आपण करूया स्वागत. युवकांसाठी प्रेरणास्थान, आदर्शवत असे व्यक्तिमत्व सामन्याचा आनंद घेताना मंचकावरती. चला, सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय आतिश कोळी हा खेळाडू. 18 चेंडू आणि 33 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे डाऊन द ग्राउंड स्वप्नीलचा फटका गॅप मध्ये आहे. बॉल मात्र चालला एका टप्प्याने सीमा रेषा पार. फॅब्युलस फोर, चौकार. इंधने गावचे 40+ एकतर 40+ मास्टर आणि शिवप्रेमी व्यक्तिमत्व गजाननजी पाटील यांच्याकडून बोरकार टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचा मी इथे खरं आभार व्यक्त करत आहोत. स्पर्धेचा आनंद घेत आहे. इथे फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. या ठिकाणी फलंदाज स्वप्नील मस्करने बीमर प्लस षटकार. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी. स्वप्नीलने मात्र बीमरवरती षटकार लगावलाय आणि इथे 7 धावा मिळतील बोरकार टीमला. बीमर आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अजून 2 बीमर या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. फुल टॉस वरती स्वप्नीलचा हा फटका आपण पाहिला. 17-22चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. सामना अगदी सामन्यावरती मजबूत पकड आता या मॅच मध्ये मिळवली बोरकार टीमने. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल आहे. बॉल त्या ठिकाणी चांगला एज लागून मागे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. त्या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना हे दोन्ही खेळाडू चांगली भागीदारी त्या ठिकाणी मैदानामध्ये होताना आपण पाहत आहे. 2 धावा आल्या. आता 16 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त 20 रनचं समीकरण. बघा, यानंतरचा सामना असेल विनर विपक्ष धाकटी जुई छकडेवाला ग्रुप, धाकटी जुई विपक्ष विनर टीम. अशी लढत तुम्हाला या सामन्यानंतर पाहायला मिळेल. त्यामुळे धाकटी जुईचे खेळाडू आपण कुठेही जाऊ नका. पुढचा सामना आणखीन एक हाय व्होल्टेज. इथेही बॉलर बॅक ड्राईव्ह, तेच तरणारा फटका होता. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान बॉलला फील्ड केलं ब्लॅक स्क्रीन समोर. 1 रन स्वप्नीलच्या बॅटमधून येईल. बॅटिंग करताना टीम बोरकारला. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं 15 चेंडूमध्ये विजयासाठी 19 रनची गरज. 15 बॉल 19 जे बीमर बॉल टाकले त्या बीमर बॉलमुळे आता हा संघ अडचणीमध्ये आला. पहिल्या मॅचमध्ये बोरकार संघ अडचणीमध्ये आला होता. आणि इथे पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फुलर लेनचा बॉल बॉलच्या पिचिंग पर्यंत आले आणि त्या ठिकाणी फटका फसलाय. बघा, झेल टिपलाय. मी मगाशी म्हटलं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तुम्हाला फटका घ्यायचे असतील तर तुम्हाला ताकद प्लस टायमिंग. आणि इथे चांगला प्रयत्न होता खरं तर खेळाडू आहेत त्या ठिकाणी विघ्नेश डाकी त्यांच्या माध्यमातून. आणि हा खेळाडू झेलबाद झाला. पहिला धक्का बसला मॅच मध्ये टीम बोरकारला. धन्यवाद मोठ्या करता तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. आणि बघा, 27 धावांची भागीदारी या पहिल्या विकेटसाठी दोन्ही खेळाडूंमध्ये झाली. आणि ही भागीदारी खरं तर विजयाचं कारण ठरेल बोरकार संघासाठी. पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये.
आणि गव्हाण संघाला कमबॅक करायचा, कारण पहिला खेळाडू बाद झाला. त्या ठिकाणी विघ्नेश नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. आदर्श डाकी हा खेळाडू 11 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला, व्हाईट ड्रेस कोड आपण पाहता. आदर्श डाकीला त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आलाय. बॉल असतील या ठिकाणी 14 आणि 19 रनची गरज. 14 बॉल 19 रन हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेला आपण पहिला अकूट टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिथे, त्यामुळे बॉल थांबलाय आणि क्विक थ्रो आणि निर्णय पंचांचा आलाय. खेळाडू बाद, रन आउट. 1 रन मिळाली आणि त्यानंतर मात्र खेळाडू बाद झालाय. आदर्श डाकी फेकी चांगली होती. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं 13 चेंडू विजयासाठी 18 धावा. डाकी हा खेळाडू बाद झाला. आता करण डाकी त्या ठिकाणी मैदानाकडे चाललाय. अजूनही मॅच ऑन आहे. 13 बॉल आणि 18 धावा. गव्हाण संघाला पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये मिळालेलं मोमेंटम आणि त्यानंतर मात्र आपण पहिला बोरकर संघाने एक सुरुवात जी दमदार केली आहे, त्यामुळे हा दोन्ही संघांचं आपण कौतुक करूया. चांगलं योगदान दोन्ही संघांचं राहिलं आहे. परंतु इथून मात्र जो पुढचा प्रवास आहे तो मात्र थोडासा खडतर राहील दोन्ही टीमसाठी, कारण एक एक रन, एक एक विकेट, एक एक डॉट बॉल फार महत्त्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. एका बाजूने रन बनवायच्या त्या ठिकाणी 13 मध्ये 18, तर दुसऱ्या बाजूने याच धावा 18 रोखायच्या. तेच सरळ बॉल, क्या बात आहे. गुड लेंथ मध्ये टाकला बॉल, आपटला, आदळलाय आणि निर्धाव चेंडू आलाय. या ओव्हरचा खेळ संपला आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त आपण जर पाहिल्या त्या ठिकाणी 15. आता येणारे बॉल 12 विजयासाठी 18 धावांचं समीकरण. 12 बॉल 18 पर ओव्हर मागे 9 धावा, म्हणजे एखादा मोठा फटका आला तरी अगदी रन बॉल इक्वेशन येईल. त्याहीपेक्षा सिंगल डबलमध्ये कन्वर्ट जरी केलं तरी या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो अगदी सहजगत्या. मग तो येणारी काळ वेळ ठरवेल कोणता संघ राहील या सामन्यामध्ये विजेता, कोणता संघ होईल या सामन्यामध्ये पराभूत. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. पहिला सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला धाकटीजू टीमने. आजच्या लढती देखील तेवढ्याच महत्त्वाच्या राहतील. परंतु यानंतर सामना असेल धाकटीजू विपक्ष विनर टीम अशी लढत असेल तर धाकटीजू टीमच्या खेळाडूने कुठेही जाऊ नका. रोहित गरत आणि कंपनी आपण रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. आजच्या दिवसामधला हा दुसरा सामना 1:15चा सुमार झाला. बघा अजून बरेचसे सामने पेंडिंग आहेत, त्यामुळे थोडे सहकार्य करा आणि थोडं स्पीडअप करा. बॉलिंग मार्कमध्ये गव्हाण संघाचा गोलंदाज झालाय समीर कोळी हा खेळाडू, समोर स्वप्नील मस्कर. यावेळेस इनसाइड आउट, क्या बात है. क्लासिकल कव्हर ड्राइव्ह, जबरदस्त फटका, कडक शॉट, षटकार, 6 धावा. मगाशी उल्लेख केला एखादा मोठा फटका तर समीकरण रन बॉल येईल. आता 11 मध्ये 12 हे कॅल्क्युलेशन आलंय. पुढचा बॉल देखील बिगिट करायचा आहे. फटका उंच गेलाय आणि अंतर ही कापलंय. यस, इट इज अ मॅक्सिमम. स्वप्नील मस्कर ही इज ऑन फायर. लगातार दुसरा षटकार. तर 6 रनची गरज आहे. स्वप्नील मस्कर ही इज ऑन फायर. आक्रमक झाला हा खेळाडू. जबरदस्त बॅटिंग. लेट कटचा प्रयत्न होता, बॅकफुटला जाऊन लेट कट करायचा होता. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आक्रमकतेचं रूप धारण केलं स्वप्नील मस्करने. सामना खुला करून दिलाय आपल्या टीमला. आता शेवटचे बॉल असेल त्या ठिकाणी 9 विजयासाठी फक्त आणि फक्त 6 रनची गरज. 40 वरती पोहोचलाय मैदानामध्ये. बोरका संघ रिव्हर्सचा प्रयत्न, आता धावा आल्या त्यामुळे धाडस वाढलंय आणि त्यानंतर सेफली त्या ठिकाणी पहिला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल आणि 5 धावा. करण डाकी हा नवोदित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली फलंदाजी स्वप्नीलने आपल्या संघासाठी केली. वैयक्तिक त्याने 27 धावांचं योगदान आतापर्यंत टीमला दिलंय. बॉलिंग करताना त्याने एकही बॉल न टाकता 13 दिल्या होत्या. आता 27 केल्या त्याने. खरं तर बदला घेतला, रिव्हेंज त्याला म्हटलं, वसूल केलं धावा.
फक्त आणि फक्त 5 ची गरज 8 मध्ये. टॅपिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. सन्मान दिलाय, पुश करो और खुश रहो असं समीकरण. इथे 2 धाबा आल्या. फक्त हलक्या हाताने पुश केला बॉलला आणि तिथे 2 धाबा घेतल्या. अगदी विजयाकडे आता मार्गक्रमण करताना हे दोन्ही खेळाडू. चला जुना चेंडू आला, मॅच बॉल. सर चेंडू घ्या जुमा पाटील सर. 3 ची गरज या ठिकाणी असेल येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. 7 बॉल आणि 3 धाबा. हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. चांगली बॅटिंग करण डाके देखील करतोय. स्वप्नीलचा देखील कौतुक करावं लागेल. लेट कटचा फटका खेळायचा आहे. इथे मात्र आलाय डॉट बॉल. अजूनही मॅच संपलेली नाही. आता 6 मध्ये करायच्या 3 मैदानामध्ये टीम बोरखारला. कालचा रेकॉर्ड मी तुम्हाला सांगितला, 6 मध्ये 3 झाल्या नव्हत्या नाईट स्पर्धेमध्ये. पण इथे परिस्थिती वेगळी आहे, स्पर्धा वेगळ्या, संघ वेगळे आहेत आणि आता डे क्रिकेटमध्ये सध्या आपण आहोत. त्यामुळे 3 धावा करणं एवढं कठीण नसणार आहे बोरखार टीमला, कारण 2 सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. पण ते एखादा स्पेल त्या ठिकाणी जादुई स्पेल टाकला गोलंदाजानंतर काहीही घडू शकेल या मॅचच्या दरम्यान. सहा बॉल आणि 3 धावा हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पण येताना पाहत आहे. 6 बॉल 3. समोर स्वप्नील गोलंदाजी मार्फत आलाय. नयन कोळी ज्याने बॅटिंग चांगली केली पहिल्या सत्रामध्ये, संघाचा संघनायक कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवरती आलाय नयन कोळी. चला थोडं स्पीडअप करा, अजून बरेच सामने पेंडिंग आहेत. आजच्या दिवसातील 5 सामने पेंडिंग आहेत. एक संघ सुपर 4 ला क्वालिफाय केला जाईल. फुल टॉस बॉल आणि इथे खरं तर आपण पाहू शकाल चला नो बॉल कॉल, कारण अगदी कमरेच्या वर बॉलवरती लागला. डगआउट मध्ये शांतता राखा प्लीज. फ्री हिटचा बॉल आणि इथे हा विजयी फटका. 4 धावा या बॉलवरती आले आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम बोरखारने. स्वप्नील मस्कर, लक्की 11 बोरखार. खरं तर या टीमने हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम लक्की 11 बोरखार. हार्ड लक टीम गवान बी. आणि दोन्ही संघ पण एकमेकांना त्या ठिकाणी शेक हँड करा, हस्तांदोलन करा. चौकार आहे, चौकार आहे.